आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याचा राग येऊन मद्याच्या नशेत असलेल्या तरुणाने हॉटेल मालकाला मारहाण करतानाच हॉटेलची तोडफोड केली। या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वणी कळवण रस्त्यावर असलेल्या हॉटेल पारिजात इनचे संचालक हिरामन किसन सातपुते यांनी अतुल साहेबराव निगळ राहणार ओझे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्याकडून पिण्याच्या पाण्याचे बाटलीचे पैसे मागितले। त्याचा राग आल्याने मद्याच्या नशेत असलेल्या या तरुणाने वाद घातला। त्यानंतर त्याने शिवीगाळ करताच त्याच्या जवळील वाहनातून क्रमांक MS46 BE 1399 मधून लोखंडी रॉड काढून हॉटेल मालकाला मारहाण केली। तसेच प्रत्यक्षदर्शी असलेल्या दिलीप पंढरीनाथ बहिरम यांनाही मारहाण करत जखमी केले। हॉटेल पारिजात इनच्या काचा फोडून नुकसान करत धमकी दिली। या प्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। 8:30 दरम्यान हॉटेलमध्ये आले, 2 जण शुद्धीत होते पूर्ण, ते निघून गेले। हा भाऊ पिलेला होता, याने बिस्लरी मागितली, मुलांनी पैसे मागितले, त्याच्यावरून त्याने कुरापत काढली। आम्ही गावचे माणसे, आम्ही पैसे देणार नाही, तुम्हाला काय करायचं करा। वरांनी त्याच्याशी बोलले थोडं, तर त्यांनी डायरेक्ट मारामारी चालू केली आणि नंतर मिटल्यावर परत गेले आणि परत आले आणि नंतर मग लोखंडी रॉडनी काचा बिचा फोडून माझ्या छातीवर एक फटका मारला आणि फटका मारल्यावर मी थोडा वेळ भुरळ येऊन पडलो आणि हाताला माझ्या मुक्का मार लागला डाव्या। हॉटेलच्या काचा फोडल्या मोठ्या, किचन मध्ये काही नुकसान केली आणि आम्ही परत येऊन परत आले तोड म्हणजे तोडूच। आणि आमचा तालुकाध्यक्ष शरद पवार गटाचा, माझं कोणी काही करू शकत नाही। एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।